नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. व्हिडिओ टाकायला लेट होत आहे. हा व्हिडिओ 22 तारखेचा आहे, ज्या दिवशी आपल्या रामलल्लाचा मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आमच्या इथल्या गावातील सजावटीचा आणि तसंच आमच्या गावामध्ये हळदी कुंकू पण होतं, त्याचा हा व्हिडिओ आहे. पुढे हळदी कुंकामध्ये काय काय झालं ते पुढं आहेच व्हिडिओमध्ये, नक्की पहा. आणि हे आमच्या गावातलं राम मंदिर आहे. इथं अशी मूर्तीला सजावट केली होती. अशी आम्ही दारात रांगोळी सुद्धा काढलेली. कसं झालं काहीतरी घ्या रामाला वाकून दुखून. आले आले, खूप छान. विसरल्या होत्या पण आणलं त्यांनी ओढून काढून. उठा ना पटापट, चला नाव घ्या. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, राहुल रावांचं नाव घेते सुवासनींच्या पंक्तीला. ते तुम्ही इथं तुमचं जे मनात येईल तुम्हाला ते तुम्ही सादर करू शकता. मोबाईल आहेत जवळ, मोबाईलमध्ये बघा, मोबाईलमध्ये बघून इथं काहीतरी तुम्ही सादर करा. मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे मैं. आजच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांच्या मिसेस कांचनाताई कुल यांना इथं आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी पण आमच्यासोबत खूप एन्जॉय केला. पुढं व्हिडिओमध्ये दिसेनच किती साध्या आणि प्रेमळ स्वभावाच्या आहेत. त्यांना पण लेडीजमध्ये एकदम त्यांच्यासारखं वाटलं. त्या इतक्या मोठ्या असून सुद्धा पण इतक्या साध्या, सिंपल आणि आपल्याच मधल्या असल्यासारख्या वाटतात. त्यांनी आधी देवीचं दर्शन घेतलं आणि मग हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली त्यांचे 2 शब्द बोलून. गाणं पण तुम्ही म्हणत होता काय? ते आवाज आला येतं ना. आज अतिशय पवित्र मुहूर्तावरती आपण खरं तर हळदी कुंकू आणि राम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत सर्वजण अतिशय आनंदी वातावरणात साजरा करत आहोत. खरं तर आपली पिढी ही नशीबवान आहे, कारण की जे स्वप्न 500 वर्षापासून जे आपण पाहत होतो त्यात सत्यात उतरलेलं आहे आणि राम लल्लांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झालेली आहे. आपण पाहिलं तर भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात हा सोहळा अतिशय आनंदी वातावरणात साजरा होत आहोत. आणि मी सर्वप्रथम सर्वांच्या माझ्या महिला बहिणींची दिलगिरी व्यक्त करते की मला यायला उशीर झाला, परंतु प्रत्येक गावागावात आज हा कार्यक्रम साजरा होत आहे, त्यामुळे सगळीकडेच भेटीगाठी देता मला थोडं यायला वेळ झाला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. महिलांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. अतिशय चांगला प्रतिसाद या गावात मिळत असतो. आपण एक 15 दिवसापूर्वी मध्य प्रदेशच्या खासदार कविताजी पाटीदार यांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता. त्यांना देखील एवढा छान कार्यक्रम आवडला, कारण की त्यांनी आपल्या तालुक्यातच नाही तर बारामती लोकसभेत मतदारसंघाने मी विनंती करते ताई आपल्याला. एवढ्या माणसांचं मान पण नाही ठेवलं, नाव पण नाही घेतलं. किती म्हणत होतं पब्लिक भरपूर जमा झालं, पण नाव पैसे लावायचं.
त्याच दिवशी आयुष्य शाळेत पण कार्यक्रम होता, त्याचा हा छोटासा क्लिप आहे ह्याच्यात ॲड केलेला. त्याने ओढणी आज पण फिक्स नीट नाही केली. हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी मला एक रामाचं पुस्तक दिलेलं आहे. त्यात सगळ्या आरत्या आहेत आणि हे वाहन दिलेलं आहे, खूप मस्त असं. आणि खूप छान वाटलं महिलांच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जाऊन. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या गावामध्ये असं डेकोरेशन केलं होतं, तुमच्या पण गावामध्ये केलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.